नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. MA पार्ट 1 सेमिस्टर 1साठी पॉलिटिकल प्रोसेस इन इंडियन फेडरेशन या पेपरचा आपण अभ्यास करतो. त्याच्यासाठी याच्या आधी आपण इंडियन फेडरेशनवर एक व्हिडिओ तयार केलेला आहे. आज आपल्याला या भारतीय संघराज्याच्या काही वैशिष्ट्यांचा अभ्यास करावायचा आहे. आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे की भारताने संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. मात्र भारताने जी संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे ती विशेष प्रकारचे संघराज्य अशा आपण स्वीकारलेला आहे. भारतीय संविधानाच्या पहिल्या कलमामध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स अशा प्रकारची प्रोव्हिजन केली आणि त्याच्यातून संघराज्य या शब्दाला पर्यायी शब्द आपण राज्यांचा संघ अशा प्रकारचा संकल्पना आपण स्वीकारलेली आहे. त्याचं पाठीमागचं नेमकं कारण काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्याविषयी नेमकी काय भूमिका विषद केली त्याच्यावर आपण याच्या आधी चर्चा केलेली आहे. भारतीय संघराज्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य जर आपण तपासली तर त्याच्यातले आदर्शभूत संघराज्यामध्ये आवश्यक असलेली जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आज आपल्याला भारतीय संघराज्याच्या अशा वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे ज्या वैशिष्ट्यांमुळे भारताचं संघराज्य हे विशिष्ट प्रकारचं संघराज्य म्हणून आपल्याला दिसतं किंवा इतर राजकीय अभ्यासकांना भारतीय संघराज्याविषयी जे काही आक्षेप घेतलेले आहेत ते आक्षेप का घेतलेले आहेत ते या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आपल्याला ते तपासता येतील. उदाहरण म्हणून आपण जी वैशिष्ट्यांचा अभ्यास करतो त्याच्यापैकी पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे भारताने केंद्रचारी स्वरूपाचं संघराज्य स्वीकारलेलं आहे. मुळात दोन प्रकारचे संघराज्य असतात. एक केंद्राकर्षी स्वरूपाचं संघराज्य असतं आणि दुसरं केंद्रचारी स्वरूपाचं संघराज्य असतं. नावाप्रमाणेच असतं. केंद्राकर्षी संघराज्य म्हणजे केंद्राकडे आकर्षित जे अधिकार असतात अशा प्रकारचं संघराज्य. केंद्राकडे आकर्षित होतात याचा अर्थ तिथं राज्य घटक राज्यांचं अस्तित्व आहे आणि या घटक राज्यांकडे सत्ता आणि अधिकार आहेत. त्यांनी एक संघ शासन किंवा केंद्र शासन निर्माण केलेलं आहे आणि त्याला आपले अधिकार सोपवलेले आहेत. आणि म्हणून जर घटक राज्यांकडे अधिकार आहेत ते केंद्राला देतात तेव्हा घटक राज्य काही जास्तीचे आणि महत्त्वाचे अधिकार स्वतःकडे राखून सामूहिक हितसंबंध जोपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि संरक्षणाच्या संदर्भातून असलेले जे अधिकार आहेत तेवढे अधिकार संघ शासन किंवा केंद्र शासनाला बहाल करतात. अशा प्रकारचं जे संघराज्य असतं ते केंद्राकर्षी स्वरूपाचं संघराज्य असतं ज्याच्यामध्ये घटक राज्यांना केंद्रापेक्षा जास्तीचे अधिकार असतात. उदाहरणार्थ अमेरिका. भारताने जी संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे ती संघराज्य व्यवस्था केंद्रचारी स्वरूपाची संघराज्य व्यवस्था स्वीकारलेली आहे. या केंद्रचारी स्वरूपाच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्रातून उत्सर्जित होणारे अधिकार, याचा अर्थ असा की केंद्र शासनाचं अस्तित्व आहे, केंद्र शासनाकडे ऑलरेडी अधिकार आहेत आणि आता केंद्र शासनाने घटक राज्याचा दुसरा स्तर निर्माण केलेला आहे आणि या घटक राज्यांना काही अधिकार बहाल केलेले आहेत. मग हे जे घटक राज्यांना अधिकार दिलेले आहेत हे देत असताना स्थानिक हितसंबंध जोपासणे आणि प्रादेशिक दृष्टीने जे महत्त्वाचे अधिकार आहेत तेवढे अधिकार या घटक राज्यांना बहाल केलेत आणि उर्वरित संपूर्ण घटक राज्यांचे हितसंबंध जोपासलं जाईल आणि त्याचबरोबर संपूर्ण घटक राज्यांचं संरक्षण करता येईल आणि संपूर्ण घटक राज्यांच्या दृष्टिकोनातून युनिफॉर्म पॉलिसी डेव्हलप करता येईल. अशा प्रकारचे जे जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार केंद्र शासन स्वतःकडे राखून ठेवतं. याचा अर्थ असा की केंद्र शासन स्वतःकडे घटक राज्यांपेक्षा तुलनेने जास्तीचे संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या देखील जास्तीचे महत्त्वाचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवतं आणि कमी महत्त्वाचे अधिकार घटक राज्यांना बहाल करतं. अशा प्रकारचं संघराज्य म्हणजे केंद्रचारी स्वरूपाचं संघराज्य ज्याचा स्वीकार भारताने केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ज्या पद्धतीचं संघराज्य आम्ही स्वीकारलेलं आहे त्या पद्धतीमध्येच केंद्र शासन प्रबळ आहे, त्या पद्धतीमध्येच केंद्र शासनाचे अधिकार वाढलेले आहेत. आणि म्हणून आमच्या संघराज्याच्या स्वरूपाविषयी जे अनेक राज्यशास्त्राचे अभ्यासक नेहमी बोलतात की भारताने स्वीकारलेल्या संघराज्यामध्ये केंद्र शासन प्रबळ अशा प्रकारचं संघराज्य आहे ज्याचं केंद्रचारी संघराज्याच्या स्वरूपातून आपल्याला त्याचा अर्थ स्पष्ट होताना दिसतं. कारण ज्यामध्ये घटक राज्यांना जास्तीचे अधिकार मिळताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे केंद्र प्रबळ अशा प्रकारचं संघराज्य आहे.
अर्थात आपण जर भारतीय संघराज्याचा एकूण प्रवास पाहिला, अगदी भारताच्या संघराज्याची अंमलबजावणी झाल्यापासून आजपर्यंतचा इतिहास पाहिला, तर त्याचं स्वरूप बदलतं आपल्याला दिसतं. चेंजिंग नेचर ऑफ फेडरेशन असं आपल्याला त्याच्या संदर्भातून म्हणता येईल, कारण त्याचं स्वरूप हे सातत्याने बदलत गेलेलं दिसतं. मात्र एक गोष्ट पक्की आहे की आम्ही जे फ्रेमवर्क स्वीकारलेलं आहे त्या फ्रेमवर्कमध्ये मात्र केंद्र शासनाचे अधिकार घटक राज्यांपेक्षा जास्तीचे आहेत, हे मात्र आम्हाला समजून घ्यायला लागेल किंवा ही गोष्ट आम्हाला स्वीकारावी लागेल. त्याच्यानंतरचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे संघराज्य व्यवस्थेला आव्हान निर्माण करतं, ते म्हणजे एकच संविधान. याचा अर्थ असा की जे संघराज्य व्यवस्था स्वीकारली जाते आणि खास करून जी आदर्शभूत संघराज्य ज्याला आम्ही म्हणतो, किंवा केनेथ सी वेअर नावाचा अमेरिकेचा राज्यशास्त्राचा अभ्यासक ज्याने फेडरल गव्हर्नमेंट नावाचं पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की जगामध्ये केवळ 4च आदर्शभूत संघराज्य आहेत. त्या 4 आदर्शभूत संघराज्यांमध्ये तो म्हणतो अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि स्वित्झर्लंड. ही 4 आदर्शभूत म्हणजे आयडियल टाईप ऑफ फेडरेशन आहेत असं म्हणतो. आणि इतर संघराज्यांना तो संघराज्याचा दर्जा देत नाही. भारतीय संघराज्याला देखील तो क्वासी फेडरल गव्हर्नमेंट अशा प्रकारचं त्याच्याविषयी बोलतो, किंवा केनेथ सी वेअर हॅज डिस्क्राईब इंडियन फेडरेशन ॲज अ क्वासी फेडरल गव्हर्नमेंट. मग क्वासी फेडरल गव्हर्नमेंट याचा अर्थ असा की भारताचं संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, किंवा निमसंघराज्य असा त्याचा मराठीमध्ये अर्थ करता येतो. निमसंघराज्य किंवा अर्ध संघराज्य याचा अर्थ या संघराज्याच्या स्वरूपाच्या संदर्भातून, या संघराज्याच्या वैशिष्ट्याच्या संदर्भातून असं आपल्याला म्हणता येईल की अर्धी वैशिष्ट्य ही संघराज्याची आहेत आणि अर्धी वैशिष्ट्य ही एकात्म शासन व्यवस्थेची आहेत. आणि मग तेच तपासत असताना जेव्हा संविधानाच्या संदर्भातून आपण चर्चा करतो, तेव्हा आदर्श संघराज्याला अभिप्रेत आहे दुहेरी संविधान. याचा अर्थ असा की केंद्राचं किंवा देशाचं एक संविधान स्वतंत्र आणि घटक राज्यांची देखील स्वतंत्र संविधान असतात. उदाहरणार्थ म्हणून आपण अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवू शकतो. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं एक स्वतंत्र संविधान आणि सर्व असलेल्या घटक राज्य आहेत त्यांचं देखील स्वतंत्र संविधान असतं. भारताने मात्र अशा प्रकारची व्यवस्था स्वीकारलेली नाही. देश म्हणून आणि सर्व घटक राज्य यांच्यासाठी एकच संविधान स्वीकारलेलं आहे आणि म्हणून केंद्राचं आणि घटक राज्यांचं निरनिराळं संविधान नाही. आणि म्हणून हे जे तत्व आहे हे तत्व बहुतांश एकात्म शासन पद्धती किंवा युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट कडे झुकणारं दिसतं. आणि म्हणून भारतीय संघराज्यासमोर जे काही आक्षेप घेतले जातात ते आक्षेप घेण्यामध्ये या वैशिष्ट्याचा देखील समावेश होतो की संघराज्याला तर दुहेरी संविधान आवश्यक असतं, मात्र भारताने दुहेरी संविधान स्वीकारलेलं नाही. ते एकेरी किंवा एकच संविधान अशा प्रकारची व्यवस्था आम्ही स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य पाहिलं आपण एकेरी नागरिकत्व. पुन्हा संघराज्य व्यवस्थेसाठी दुहेरी नागरिकत्व आवश्यक असतं, कारण संघराज्यामध्ये शासनाचे 2 स्तर आहेत आणि शासनाचे 2 स्तर असल्यानंतर त्या दोन्ही स्तरावरचं नागरिकत्व स्वतंत्र आहे. उदाहरणार्थ पुन्हा अमेरिकेचा जो नागरिक आहे तो अमेरिकेचा नागरिक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं देखील नागरिकत्व त्याला आहे आणि तो राहत असलेल्या घटक राज्याचं देखील नागरिकत्व त्याला आहे. उदाहरणार्थ कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, जे तिथले स्टेट्स आहेत त्या स्टेट्समध्ये राहणारा जो नागरिक आहे त्याला त्या घटक राज्याचं नागरिकत्व तर मिळतंच, पण त्याचबरोबर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं देखील नागरिकत्व त्याला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारचं दुहेरी नागरिकत्व संघराज्यासाठी आवश्यक असतं. भारताने मात्र कुठेही दुहेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला नाही. आम्ही एकेरी नागरिकत्वाचा त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वीकार केलेला दिसतो. आणि मग हे जे एकेरी नागरिकत्व आहे हे एकेरी नागरिकत्व पुन्हा एकात्म शासन पद्धतीकडे झुकणारच वैशिष्ट्य दिसतं. पुन्हा याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नागरिकत्वाच्या संदर्भातून असलेले जे अधिकार आहेत ते अधिकार कोणाला बरं जातात. त्या अधिकारांचा संदर्भ जर तुम्ही घेतला तुम्हाला असं लक्षात येईल की नागरिकत्व बहाल करणं किंवा नागरिकत्वाचे निकष ठरवणं किंवा दिलेलं नागरिकत्व रद्दबातल करणं या संदर्भातून असलेले सर्व अधिकार केंद्राकडे आहेत. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा नागरिकत्व बहाल करणं किंवा त्या काढून घेणं या संदर्भातून असलेले अधिकार भारतीय संविधानाच्या कलम 5व्या पासून देण्यात आलेले आहेत आणि ते अधिकार केंद्र शासनाकडेच आहेत. आणि म्हणून त्याच्यातून पुन्हा सेंट्रलायझेशनची प्रक्रिया आपल्याला दिसते, केंद्रीकरणाची प्रक्रिया
आपल्याला दिसते. आणि म्हणून केवळ एकेरी नागरिकत्व हे भारतीय संघराज्यासमोर आव्हान निर्माण करतं. त्याहून पुन्हा अधिक की नागरिकत्वाच्या संदर्भातून असलेले जे अधिकार आहेत ते अधिकार पुन्हा एकाच घटकाकडे केंद्रीभूत आहेत आणि तो घटक म्हणजे संघ शासन किंवा केंद्र शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. आणि म्हणून केंद्र शासनाला अशा प्रकारचे अधिकार मिळत असल्या कारणामुळे केंद्र शासनाकडे अशा प्रकारचं केंद्रीकरण झालेलं दिसतं आणि म्हणून हे वैशिष्ट्य पुन्हा संघराज्याला आव्हान निर्माण करतं आणि एकत्म शासन व्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्याकडे जाणारा किंवा झुकताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे एकेरी प्रशासन व्यवस्था. पुन्हा संघ राज्य व्यवस्थेसाठी दुहेरी प्रशासन व्यवस्था लागते. का लागते याचं साधं कारण असं आहे की संघ राज्य व्यवस्थेसाठीची दुहेरी शासन स्तर आहे, बरोबर. एक केंद्र शासनाचा स्तर आहे आणि दुसरा घटक राज्य शासनाचा स्तर आहे. जर शासनाचे 2 स्तर आहेत याचा साधा अर्थ असा की संघ राज्य व्यवस्थेमध्ये कायदा करणाऱ्या यंत्रणा 2 आहेत. केंद्राच्या पातळीवर कायदा करणारी यंत्रणा एक आहे आणि घटक राज्याच्या पातळीवर कायदा करणारी यंत्रणा निराळी आहे. मग जर कायदा करणाऱ्या यंत्रणा 2 आहेत तर अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा देखील 2 असायला पाहिजेत, बरोबर. म्हणजे केंद्र शासन कायदा करेल याचा अर्थ असा की केंद्र शासन कायदा करेल, धोरण ठरेल, निर्णय घेईल, नियम तयार करेल, एखादी योजना आखेल. तर केंद्राने तयार केलेला कायदा, केंद्राने ठरवलेलं धोरण, केंद्राने जी योजना आखलेली आहे ते, केंद्राने जो नियम तयार केलेला आहे तो, केंद्राने जो निर्णय घेतलेला आहे तो, त्याची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करणारं केंद्राचं प्रशासकीय यंत्रणा असायला लागते. आणि दुसऱ्या बाजूला घटक राज्याच्या पातळीवर कायदा तयार करणारी एक स्वतंत्र यंत्रणा आहे. घटक राज्याच्या स्तरावरील प्रादेशिक पातळीवरील ती घटक राज्याच्या पातळीवर कायदा तयार करणारी यंत्रणा किंवा धोरण ठरवणारी यंत्रणा किंवा नियम तयार करणारी यंत्रणा किंवा योजना तयार करणारी यंत्रणा ही ज्या पद्धतीने प्रादेशिक पातळीवर काम करते त्या प्रादेशिक पातळीवरच स्वतंत्र प्रशासन व्यवस्था असायला पाहिजे, जेणेकरून घटक राज्याने ठरवलेलं धोरण किंवा तयार केलेला कायदा किंवा घेतलेला निर्णय किंवा तयार केलेली योजना याची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी करण्यासाठी घटक राज्याचीच प्रशासकीय यंत्रणा असायला पाहिजे. साधारणपणे संघ राज्याच्या फ्रेमवर्कमध्ये अशा प्रकारे अभिप्रेत असतं की केंद्राने कायदा करायचा किंवा धोरण ठरवायचं, त्याची अंमलबजावणी करणारी केंद्राची प्रशासकीय यंत्रणा असायला पाहिजे. घटक राज्याने कायदा तयार करायचा किंवा धोरण ठरवायचं, त्याची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी करणारी घटक राज्याची प्रशासकीय यंत्रणा असायला पाहिजे. आदर्शात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की संघ राज्य व्यवस्थेसाठी दुहेरी प्रशासकीय यंत्रणा आवश्यक असते. भारताने आयडियली पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की भारतामध्ये पण दुहेरी प्रशासकीय यंत्रणा आहे. केंद्राच्या पातळीवर काम करणारी एक प्रशासकीय यंत्रणा आहे आणि घटक राज्याच्या पातळीवर काम करणारे देखील घटक राज्याच्या प्रशासकीय यंत्रणा आहेत. आणि त्या ठिकाणी नियुक्त करणारे अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांसाठी पण स्वतंत्र एजन्सीज आहेत. उदाहरणार्थ केंद्राच्या पातळीवर जे अधिकारी नेमले जातात ते युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नेमले जातात, अखिल भारतीय सेवा याच्या माध्यमातून. आणि घटक राज्याच्या पातळीवर काम करणारे असतात तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, जसं महाराष्ट्राच्या पातळीवर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून नेमणुका केल्या जातात. म्हणजे जर तसं पाहिलं तर आम्हाला ही दुहेरी प्रशासन यंत्रणा दिसते. मग नेमकं काय होतं? जर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये पाहिलं तर ही दुहेरी प्रशासकीय यंत्रणा मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ही एकेरी प्रशासन म्हणून काम करताना दिसते. उलट केंद्राचा असलेला जो प्रशासकीय अधिकारी आहे या केंद्राचा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली घटक राज्याचे प्रशासकीय अधिकारी काम करताना दिसतात. आणि म्हणून ही घटक राज्याची प्रशासकीय यंत्रणा ही केंद्राच्या प्रशासनाच्या नियंत्रणाखाली काम करताना दिसते. आणि म्हणून ही पॅरलल चालणारी यंत्रणा नसून केंद्राच्या नियंत्रण आणि निगराणीखाली चालणारी यंत्रणा म्हणून दिसते. आणि म्हणून ही दुहेरी प्रशासन म्हणून काम करत नाही तर ते एकेरी प्रशासन म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसते. आणि पुन्हा हे एकेरी प्रशासनाचं असलेलं जे तत्व आहे हे एकेरी प्रशासनाचं तत्व हे संघ राज्य व्यवस्थेचं तत्व दिसत नाही किंवा संघ राज्याचे जे आदर्शात्मक तत्व आहेत त्याच्यामध्ये ते बसत नाही. एकेरी आणि जे प्रशासन आहे एकेरी प्रशासन हे एकात्म शासन व्यवस्थेचं तत्वाकडे जाताना आपल्याला दिसतं.
त्याच्यानंतरची प्रोव्हिजन जे भारतीय संविधानाच्या 348व्या कलमामध्ये आहे ते म्हणजे उर्वरित अधिकाराची तरतूद. उर्वरित अधिकार म्हणजे रेसिड्युरी पॉवर्स. याचा अर्थ असा आहे की ज्या अधिकारांचा उल्लेख किंवा ज्या विषयांचा उल्लेख केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूचीमध्ये होत नाही अशा विषयांचा समावेश शेष अधिकार किंवा उर्वरित अधिकारांमध्ये केला जातो. भारतीय संविधानकारांची दूरदृष्टी किती होती याचं एक उत्तम उदाहरण आहे. भारतीय संविधानकारांनी 3 सूच्या तयार केल्यात. एक, केंद्र सूची, ज्या केंद्र सूचीतील विषयांमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला बहाल करण्यात आला. दुसरी, राज्य सूची, राज्य सूचीमध्ये जे विषय त्या विषयांमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा घटक राज्यांना देण्यात आला. तिसरी, समवर्ती सूची, कन्करंट लिस्ट, या समवर्ती सूचीमध्ये जे विषय त्या विषयांमध्ये कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या दोघांना देण्यात आला. पण पुढे 348व्या कलमामध्ये अजून एक तरतूद करण्यात आली की समजा असा एखादा विषय असेल जो विषय या तिन्ही सूचींमध्ये समावेश करायचा राहून गेला असेल तर त्या विषयाचा समावेश या शेष अधिकार किंवा उर्वरित अधिकार किंवा रेसिड्युरी पॉवर्स याच्यामध्ये केला जावा. आणि त्याचबरोबर जे विषय बदलत्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीनुसार नव्याने उदयास येतील त्या विषयांचा समावेश देखील शेष अधिकारांमध्ये केला जातो. आणि शेष अधिकारांमध्ये ज्या विषयांचा समावेश केला जाईल त्यांच्यावर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र शासनाला बहाल करण्यात आला अकॉर्डिंग टू आर्टिकल नंबर 348. पुन्हा लक्षात घ्या की भारतीय संघराज्याच्या संदर्भातून 348वा कलम अतिशय महत्त्वाचा आहे त्या 2 दृष्टिकोनातून. एक, की असा कोणताही विषय शिल्लक राहता कामा नये की ज्या विषयांचा समावेश या 3 सूचींमध्ये नव्हता. कारण बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडीनुसार किंवा परिस्थितीनुसार नव्याने विषय उदयास येऊ शकतो. आणि मग नव्याने उदयास आलेला जर विषय असेल तर त्याच्याविषयी कोणी कायदा करावा असा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल. आणि जेव्हा घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होतो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाला निर्णय द्यावा लागतो. अशा प्रकारची वेळ येऊ नये म्हणून संविधानकारांची दूरदृष्टी एवढी होती की त्यांनी आधीच प्रोव्हिजन केली की जे नवीन विषय उदयास येतील त्यांचा समावेश या उर्वरित अधिकारांमध्ये करावा. ही एक अतिशय महत्त्वाची आणि दूरदृष्टी ठेवून करण्यात आलेली प्रोव्हिजन आहे. हा महत्त्वाचा भाग. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, त्याच्यावर कायदा करण्याचा अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला देण्यात आला, म्हणजे केंद्र शासनाला बहाल करण्यात आला. याचा अर्थ असा, पुन्हा 348वं कलम आम्हाला असं दिसतं की या 348व्या कलमाच्या अनुषंगाने केंद्र शासनाचे अधिकार प्रचंड वाढलेले आहेत. आणि म्हणून जे नेहमी म्हटलं जातं की भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून की भारतीय संघराज्य हे केंद्र शासन प्रबळ अशा प्रकारचं संघराज्य आहे, स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन आहे. ही जे स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन आहे त्याच्यामधली ही जी प्रोव्हिजन आहे जी भारतीय संविधानाच्या 348व्या कलमामध्ये केलेली आहे ती स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड प्रोव्हिजन इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं आपल्याला त्याच्या संदर्भातून म्हणता येईल की भारतीय संविधानामध्येच केंद्र शासन प्रबळ करणारं प्रोव्हिजन किंवा तरतूद त्या ठिकाणी प्रामुख्याने करण्यात आलेली आहे. आणि म्हणून ही जी उर्वरित अधिकाराची तरतूद आहे ही उर्वरित अधिकाराची तरतूद आम्हाला असं निदर्शित करते की केंद्र शासन बलाढ्य झालेलं आहे. केंद्र शासनाचे अधिकार घटक राज्यांपेक्षा वाढलेले आहेत. कारण बदलत्या परिस्थितीनुसार अनेक विषय उदयास येऊ शकतात आणि हे जर विषय उदयास आले तर त्या विषयांमध्ये घटक राज्यांना म्हणजे प्रादेशिक पातळीवरील असलेल्या सरकारांना कोणताही अधिकार असणार नाही. अशा प्रकारची तरतूद या 348व्या कलमांच्या अनुषंगाने करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतरची प्रोव्हिजन आहे रोल ऑफ गव्हर्नर. भारतीय संविधानामध्ये राज्यपालाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक प्रमुख असतात त्याचप्रमाणे राज्यपाल हे घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. आपल्याला समजून घ्यायला लागेल की घटनात्मक प्रमुखाची असलेली जी भूमिका आहे ती त्या घटक राज्यासाठी किती महत्त्वाची आहे. जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे ज्या घटक राज्यासाठी राज्यपाल नेमला जातो
त्या घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालाची अतिशय क्रुशियल भूमिका असते, कारण त्या घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. प्रश्न असा आहे की हे जे राज्यपालाचं पद आहे किंवा ही जी राज्यपालाची भूमिका आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यावी लागेल, तिचं व्यवस्थितरित्या अवलोकन आपल्याला करावं लागेल. याचं साधं कारण असं आहे की एखाद्या घटक राज्यामध्ये असलेला राज्यपाल हा घटनात्मक प्रमुख आहे, मात्र त्या घटक राज्याचा वास्तविक प्रमुख त्या घटक राज्याचं सरकार चालवणारा जो मुख्यमंत्री असतो तो असतो. समजा केंद्रामध्ये असलेलं सरकार आणि घटक राज्याच्या पातळीवर असलेलं सरकार हे जर एकाच पक्षाचं असलं तर त्या घटक राज्यांमध्ये राज्यपालाच्या भूमिकेच्या विषयी फार काही प्रश्न निर्माण होताना दिसत नाही. मात्र या उलट केंद्राच्या पातळीवर असलेलं सरकार आणि घटक राज्याच्या पातळीवर असलेलं सरकार हे जे निरनिराळ्या पक्षाचं असेल किंवा जर विरोधी पक्षांचं सरकार असेल तर त्या ठिकाणी मात्र घटक राज्याच्या पातळीवर राज्यपालाची भूमिका ही अत्यंत क्रुशियल, अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. याचं कारण असं आहे की राज्यपाल हा केवळ घटनात्मक प्रमुख नाही, त्याला देण्यात आलेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांमध्ये जे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत म्हणजे विवेकाधिकार आहेत, ते विवेकाधिकार राज्यपालांनी स्वतःच्या विवेकानुसार वापरायचे असतात. म्हणजे अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास एखाद्या घटक राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि समजा त्या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाचं सरकार सत्तेवर आलं नाही किंवा त्याला सत्तेवर येण्यासाठी आवश्यक असलेलं बहुमत मिळालं नाही त्या पक्षाला किंवा त्या पक्षाच्या आघाडीला, अशा वेळेस कोणत्या पक्षाचा दावा सत्ता स्थापनेसाठीचा मान्य करावा हा सर्वस्वी अधिकार राज्यपालांचा आहे. राज्यपाल आपल्या सतसत विवेक बुद्धीचा विचार करून ठरवतील की कोणत्या पक्षाचं सरकार सत्तेवर येऊ शकतं किंवा कोणत्या पक्षाच्या आघाडींचं सरकार सत्तेवर येऊ शकतं हे राज्यपालांना ठरवावं लागतं आणि मग राज्यपाल त्याच पक्षाला किंवा पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांना त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी दावा मान्य करतात. नंबर 1, याच्यामध्ये ऑब्वियस अशी भूमिका असते की एखाद्या राजकीय पक्षाला राज्यपालांकडून फेवर दिला जाऊ शकतो, ही ऑब्वियस गोष्ट आहे. नंबर 2, एकदा का सत्ता स्थापनेचा दावा एखाद्या पक्षाचा किंवा आघाडीचा मान्य केला त्यानंतर त्या पक्षाला किंवा पक्षाच्या आघाडीला बहुमत सिद्ध करण्यासाठी किती दिवस द्यायचे याच्या संदर्भातून सर्वोच्च न्यायालयाने काही गाईडलाईन दिल्या असल्या तरी अंतिम अधिकार हा राज्यपालांचाच असतो आणि मग राज्यपाल ठरवतील की किती दिवस त्या अवधी द्यायचा. आणि आपल्या सगळ्यांना राज्यशास्त्राचे अभ्यासक या नात्याने याची जाणीव आहे की हा अवधी किती दिला जातो, तो अवधी कशासाठी दिला जातो, त्या दिलेल्या अवधीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात याच्याविषयी मी सांगण्याचं काही कारण नाही. आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून आपल्या सगळ्यांना ही भूमिका माहिती आहे की या कालावधीमध्ये काय होतं आणि म्हणून या सगळ्या संदर्भातून राज्यपालाच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि म्हणून हे जे डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत किंवा हे जे विवेकाधिकार आहेत या विवेकाधिकारांच्या संदर्भातून राज्यपाल ही फार प्रभावी अशा प्रकारचं पद त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून राज्यपाल बऱ्याच वेळेस हा त्या घटक राज्याचा घटनात्मक प्रमुखापेक्षा जर त्या घटक राज्यामध्ये केंद्रामधील असलेल्या पक्षाच्या विरोधी पक्षाचं सरकार असेल तर केंद्र शासनाचा प्रतिनिधी या नात्यानेच काम करताना दिसतो, केंद्र शासनाचा हस्तक या नात्याने काम करताना दिसतो. आणि म्हणून केंद्र आणि घटक राज्य यांच्या संबंधामध्ये स्ट्रेस अँड स्ट्रेन, ताण आणि तणाव निर्माण होताना दिसतो. आणि म्हणून भारताच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्या संबंधामध्ये राज्यपालाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण, अत्यंत क्रुशियल अशा स्वरूपाची आहे. त्याला अजून एक महत्त्वाचं कारण आहे की राज्यपालाचं पदाचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ किती आहे तर त्याच्या संदर्भातून संविधानामध्येच नमूद केलेलं आहे की राज्यपाल हे जास्तीत जास्त 5 वर्ष किंवा राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत सत्तेवर राहू शकतात.
मला असं वाटतं ही जी प्रोव्हिजन आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण असं की राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच पदावर राहता येत असल्या कारणामुळे अंतिमतः राज्यपालाचं अस्तित्व हे राष्ट्रपतींवर आहे. पुन्हा राष्ट्रपतींच्या मर्जीवर याचा अर्थ केंद्र शासनाच्या मर्जीवर. आणि म्हणून जर तुम्ही भारतीय राजकीय प्रक्रियेचा अभ्यास पाहिला तर तुम्हाला असं निदर्शनास येईल, भारतीय राजकीय प्रक्रियेचा अभ्यास करत असताना जेव्हा जेव्हा केंद्रामधली सरकारं बदलली तेव्हा तेव्हा राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत. अशाच प्रकारच्या राज्यपालांची नेमणूक केली गेली जे राज्यपाल केंद्राच्या सरकारला हे सकारात्मक ठरतील. अशाच प्रकारच्या राज्यपालांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. अनेक राज्यपालांना त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधी जर केंद्रातलं सरकार बदललं तर त्यांना सत्तेवरून पायउतार केलं गेलेलं दिसतं. काही राज्यपालांनी न्यायालयामध्ये देखील धाव घेतली, मात्र राज्यपालांच्या या भूमिकेच्या संदर्भातून सर्वोच्च न्यायालयाने देखील कोणती भूमिका किंवा असा निर्णय देण्यात आलेला नाही. याचं कारण असं आहे की संविधानामधली तरतूदच तशा प्रकारची असल्या कारणामुळे याच्यावर फार काहीच सकारात्मक तोडगा निघालेला दिसत नाही. आणि म्हणून राज्यपालाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण त्याचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळच मुळात त्या ठिकाणी राष्ट्रपतींच्या मर्जी असेपर्यंत, म्हणून अप्रत्यक्षरित्या केंद्र शासनाच्या मर्जी असेपर्यंत सत्तेवर राहता येतं. म्हणून राज्यपाल हा घटक राज्याच्या घटनात्मक प्रमुखापेक्षा केंद्र शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर महत्त्वाचे शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आणीबाणीची तरतूद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारची आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. 352व्या कलमामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची प्रोव्हिजन आहे. 356व्या कलमामध्ये घटक राज्याची आणीबाणीची तरतूद आहे आणि 360व्या कलमामध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे. 360व्या कलमाचा वापर अजून झालेला नाही, म्हणजे आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. घटक राज्याच्या आणीबाणीचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इंदिरा गांधींनी लागू केलेली 25 जून 1975ला आणीबाणी लागू केली होती. ते आणीबाणीचं एक कार्यकाळ आपल्याला दिसतो. आणि घटक राज्याची आणीबाणी मात्र भारताच्या संविधानाच्या अंमलबजावणीनंतर लगेचच अनेक घटक राज्यांमध्ये ती लागू करण्याची वेळ आली. आणि खास करून जम्मू काश्मीर असेल, पंजाब असेल आणि नॉर्थ ईस्टचे काही घटक राज्य कमी अधिक प्रमाणात सगळ्याच घटक राज्यांमध्ये लागू झाली, पण या घटक राज्यांमध्ये जरा जास्त प्रमाणात लागू करण्यात आलेली प्रोव्हिजन म्हणून आपल्याला आणीबाणीच्या तरतुदीकडे पाहता येतं किंवा आपल्याला ती दिसते. आणीबाणी का लागू केली जाते? मुळात तर आणीबाणी लागू केली जाते त्याचं मूळ कारण असं आहे की जेव्हा देशाचे कायदा आणि सुव्यवस्था बिघडते किंवा देशावर परकीय आक्रमण होतं किंवा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होते. एखाद्या परकीय देशाने आक्रमण केलं किंवा तशा प्रकारची वेळ आली आक्रमणाची, युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे युद्ध सुरू झालेलं नाही पण तशी आपल्याला वेळ आली की युद्ध होऊ शकतं, अशा प्रकारची वेळ आली, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी देखील आणीबाणीची घोषणा राष्ट्रपतींना करता येते. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या देशामध्ये लॉ अँड ऑर्डर बिघडली तरी आणीबाणी घोषित करता येते, किंवा जर युद्ध निर्माण झालं किंवा युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली तरी देखील आणीबाणीची प्रोव्हिजन त्या संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देशाच्या संदर्भातून जर आणीबाणी लागू करावायची असेल तर 352व्या कलमामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि जर एखाद्या विशिष्ट घटक राज्यांपुरतीच आणीबाणी घोषित करावायची असेल तर त्या संबंधित घटक राज्यांसाठीची आणीबाणी घोषित करण्यासाठी भारतीय संविधानामधल्या 356व्या कलमाचा वापर करावा लागतो. खास करून जेव्हा आम्ही भारतीय संघराज्याचा अभ्यास करतो आणि भारतीय संघराज्य समजून घेतो त्याचं स्वरूप, तेव्हा आम्हाला 356 कलम हे अतिशय महत्त्वपूर्ण दिसतं. खरं तर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितलेलं आहे की कलम 356चा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून केला जावा, म्हणजे एखाद्या घटक राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे किंवा त्या ठिकाणी स्थिर शासन निर्माण होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा अंतर्गत सशस्त्र उठाव झाला, आधी त्याला शब्द होता अंतर्गत बंडाळे,
पण सुप्रीम कोर्टने दिलेल्या एका निर्णयानुसार त्याची शब्द बदलवण्यात आला आणि सशस्त्र उठाव अशा प्रकारचा शब्द प्रयोग करण्यात आला, कारण अंतर्गत बंडाळीची डेफिनेशन आपापल्या पद्धतीने केली जात होती आणि म्हणून सशस्त्र उठाव हा शब्द प्रयोग करण्यात आला. या पद्धतीचं जर काही घडामोड घडली तर त्या ठिकाणी प्रामुख्याने 356व्या कलमाचा वापर केला जातो. सर्वोच्च न्यायालय म्हणतं त्याप्रमाणे की 356व्या कलमाचा वापर हा शेवटचा पर्याय म्हणून केला जावा. मुख्य प्रश्न असा आहे की 356 कलम जे घटक राज्यामध्ये आणीबाणी घोषित करण्याच्या संदर्भातून आहे, त्या कलमाचा वापर केल्यानंतर होतं काय, तर आपल्याला असं निदर्शनास येईल की जर 356व्या कलमाचा वापर झाला तर सर्वप्रथम त्या घटक राज्यामध्ये असलेली विधानसभा बरखास्त होते. जर एखाद्या घटक राज्यामधली विधानसभा बरखास्त झाली तर याचा अर्थ काय, तर याचा साधा अर्थ, जर एखाद्या घटक राज्यामधली विधानसभाच बरखास्त झाली तर तिथं सरकार सत्तेवर राहणार नाही. कारण अल्टिमेटली मंत्रिमंडळ कुठून येतं, तर त्या घटक राज्यामधलं मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे विधानसभेतून येतं. आता विधानसभाच बरखास्त म्हटल्यानंतर मंत्रिमंडळ पण सत्तेवरून पायउतार होईल आणि म्हणून अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली की आता विधानसभा गेली म्हणजे मंत्रिमंडळ नाही. जर मंत्रिमंडळ नाही तर त्या घटक राज्यासाठी राज्यसूचीतील विषयावर कायदा करणारी यंत्रणाच नाही. आणि मग जर या राज्यसूचीतील विषयावर कायदा करणारी यंत्रणा नसेल तर मग घटक राज्याचा राज्यकारभार चालला पाहिजे की नाही चालला पाहिजे, तर तो चालला पाहिजे. मग तो कसा चालेल, तर मग तो राष्ट्रपतींच्या नावाने राज्यकारभार चालेल. याचा दुसरा अर्थ असा की ज्या घटक राज्यामध्ये कलम 356चा वापर झाला, घटक राज्याची आणीबाणी घोषित झाली, तर या घटक राज्याची आणीबाणी घोषित झाल्याच्या नंतर त्या घटक राज्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार, मग ती कोणती सूचीतील विषय असू देत, त्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा अल्टिमेटली केंद्र शासनाकडे जातो. म्हणजेच राष्ट्रपतींच्या नावाने केंद्र शासन त्या अधिकारांचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर करतात. याचा अर्थ असा की आणीबाणीची तरतूद ही खऱ्या अर्थाने संघराज्य व्यवस्थेचं रूपांतर एकात्म शासन व्यवस्थेमध्ये कसं होतं याचं उदाहरण म्हणून आपल्याला आणीबाणीच्या तरतुदीकडे पाहता येईल. जर्मनीच्या संविधानाकडून आम्ही ही आणीबाणीची तरतूद स्वीकारलेली आहे. जेव्हा आम्ही सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आपण व्हिडिओ केला किंवा अभ्यास केला तेव्हा मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की प्रोव्हिजन ऑफ इमर्जन्सी इज टेकन फ्रॉम द जर्मनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ जर्मनी किंवा जर्मनीच्या संविधानाकडून आपण अशा प्रकारचे आणीबाणीच्या तरतुदीचा स्वीकार त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला दिसून येतो. म्हणून आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की आणीबाणीची तरतूद आणि खास करून आर्टिकल नंबर 356चा वापर इन दी ब्रॅकेट सुप्रीम कोर्ट म्हणतं त्याप्रमाणे बऱ्याच घटक राज्यांमुळे केंद्र शासनाने त्याचा गैरवापर केला. तो वापर जो आहे तो या संघराज्य व्यवस्थेला बाधा आणणारा आहे, संघराज्य व्यवस्थेसमोर आव्हान निर्माण करणारा आहे आणि म्हणून संघराज्याचं रूपांतर औपचारिक पद्धतीने आणि वैधानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर एकाच काळामध्ये एकात्म शासनमध्ये होतं जेव्हा आणीबाणीची तरतुदीचा अंमलबजावणी होते आणि म्हणून संघराज्याचं स्वरूप एकात्म शासन व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रामुख्याने आणीबाणीच्या तरतुदीमुळे होतं. ही जी वैशिष्ट्य आपण पाहिली या सर्व वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने आम्हाला असं दिसतं की भारतीय संघराज्यासमोर ज्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी आक्षेप घेतले किंवा भारतीय संघराज्यांना कधी अर्धसंघराज्य म्हटलं केनिथ सिवियरने, ग्रँडमॅन ऑस्टिलने कोऑपरेटिव्ह फेडरेशन म्हटलं, मॉरिस जोन्सने बार्गेनिंग फेडरेशन म्हटलं किंवा अनेक राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी असं म्हटलं की इंडियन फेडरेशन इज अ स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन. ही जे अशा प्रकारचे टीका केली गेली किंवा आक्षेप घेतले गेले ते का घेतले गेले, तर आम्ही जी ही वैशिष्ट्य पाहिली त्या वैशिष्ट्यांच्यामुळे आम्हाला असं दिसतं की केंद्र शासनाकडे या सगळ्या वैशिष्ट्यांच्या अनुषंगाने असं दिसतं की केंद्र शासन बलाढ्य झालेलं आहे, केंद्र शासनाकडे अधिकार वाढलेले आहेत आणि खास करून तुम्ही अजून आर्थिक संदर्भातून पाहिलेत तरी केंद्र शासनाचे अधिकार वाढलेले आहेत. जे नियोजन मंडळ बरखास्त करण्यात आलं ते नियोजन मंडळाचे प्रमुख पंतप्रधान असायचे, पंतप्रधानांकडे अधिकार होते. ते आता नीती आयोग स्थापन करण्यात आलं, ते देखील केंद्र शासनाचं ओरिएंटेड अशा प्रकारचं सरकार आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे जे फायनान्स कमिशन आहे, वित्त आयोग आहे, त्याच्या अनुषंगाने देखील केंद्र शासनाचे अधिकार वाढलेले आहेत. किंवा जे घटक राज्यांची निर्मिती केली जाते, एका घटक राज्यांमधून 2 घटक राज्य
2 घटक राज्यांनी मिळून 1 घटक राज्य. तर या घटक राज्यांच्या संदर्भातून असलेलं जरी आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की केंद्र शासनाचे अधिकार त्या ठिकाणी प्रामुख्याने प्रचंड प्रमाणात वाढलेले आपल्याला दिसून येतात. या प्रकारचे वैशिष्ट्य या भारतीय संघराज्याच्या संदर्भातून आपल्याला दिसतात. या ठिकाणी आपण थांबूया. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका राज्यशास्त्राच्या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करूयात. तुम्हाला या संदर्भातून काही अडचण असल्यास मी माझा ईमेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, केव्हाही माझ्याशी संपर्क साधा. आपण शांतपणे ऐकल्यामुळे आपलं धन्यवाद.